नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पार्श्व जेनेटिक इंडियातर्फे श्रीराम सावळे आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आपण आलो आहोत आज चिकाळा तांडा या गावी, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत. त्यांनी आपली इनोव्याची महादेव ही व्हेरायटी 25 गुंठ्यामध्ये पेरली होती. तर ते 25 गुंठ्या पेरलेले व्हेरायटीचं आज कालच्या डेटमध्ये खळं झालेलं आहे, म्हणजे काढणी झालेली आहे. तर बघू शकता इथं सोयाबीन त्यांनी काढलेलं आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की बाबा त्यांचा अनुभव महादेवविषयी कसा राहिला. तर दादा, प्रथम नाव काय तुमचं? नमस्कार सर, मी सरजित भिकाजी राठोड, चिकाळा तांडा येथील रहिवासी असून माझा मोबाईल नंबर 9673266414. बरं, तर तुम्ही हे महादेव कुठून घेतली होती बॅग? सर, हे मुदखेडवरून, लक्ष्मी कृषी सेवा केंद्रावरून घेतलेली आहे, मुदखेडवरून. अच्छा, तर एक बॅग घेतली होती का? एक बॅग घेतली होती. तर एका बॅगला तुम्हाला काल तुमचं खळं झालं म्हणतो तुम्ही. तर किती झालं तुम्हाला ॲव्हरेज सर, जवळपास? आता हे मी हालरची आता काढणी केल्यानंतर 25 गुंठ्यामध्ये 18 कट्टे भरले होते. परत आता उन्हात वाळवल्यामुळे 2-3 कट्टे कमी झाले. आज 15 कट्टे तरी आहे. बरं, आजच्या तारखेला बघा, तुम्ही बघू शकता खाली, म्हणजे यांचं म्हणणं आहे की बाबा 18 कट्टे तेव्हा भरले होते आणि पाण्यामध्ये जवळपास हे 4 दिवस सोयाबीन होतं फुल पाण्यामध्ये. तर पाण्यामध्ये असून पण सुद्धा बघू शकता तुम्ही क्वालिटीमध्ये काहीच तेवढी अशी काही नुकसान झालेलं नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि थोडं पाणी मॉइश्चर असल्यामुळे यांनी वाळू घातलेलं आहे बियाणं. आणि बघू शकता तुम्ही, यांना 15 क्विंटल जवळ 15 कट्टे यांना 25 गुंठ्यामध्ये झालेले असून माझ्या हिशोबानं 40 गुंठ्यामध्ये यांना जवळपास 14चा ॲव्हरेज यावं असं म्हणजे एक अंदाज आहे माझा. तर बघू शकता तुम्ही, यांना आजच्या कंडिशनमध्ये 25 गुंठ्याला 8 क्विंटल झालेला आहे. नमस्कार.